नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीचं व्याकरणाच्या वर असणारी जी कृती जी आहे ती कृती आपण अभ्यासणार आहोत. समास हा व्याकरणातील असणारा महत्त्वाचा भाग आपण पाहिलेला आहे. आणि या समासामध्ये मागच्या वेळी आपण अव्ययभाव समास पाहिला, त्यानंतर कर्मधारय समास पाहिला, विभक्ती तत्पुरुष समास पाहिला, तिसरा समास, चौथा समास द्विगु समास पाहिला आणि पाचवा जो समास आहे तो म्हणजे सर्वसाधारणपणे आपण द्वंद्व समास. आणि या द्वंद्व समासाचे 3 प्रकार पाहिले: इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास. ओके, तर हे सगळे तुम्ही अभ्यासलेला असाल, मी तुम्हाला कालही बोललेलो होतो. तर अशा या समासांच्यावर 2 मार्क्ससाठी आपल्याला कृती विचारली जाते. लक्षात आलं? हे 2 पैकी 2 प्रत्येकाला पडतात. बघा, पहिली जी कृती आहे त्या कृतीमध्ये बघा, आकृतीत दिलेल्या शब्दांची जुळणी करून सामासिक शब्द तयार करा व समासाचा प्रकार लिहा. समासाचा प्रकार लिहा. ही आकृती तुमच्या समोर दिसते. ही आकृती तुमच्या समोर दिसते. दिसते का? बघा, परत दिसते का? हा. प्राण, सिंह, क्षण, नर, पंच, कमळ आणि प्रति. लक्षात आलं? ही आकृती तुमच्या समोर आहे. वेगळ्या पद्धतीच्या कृत्या तुमच्या समोर असतील. त्यातून आपल्याला जे विचारलंय ती कृती आपल्याला पूर्ण करायची आहे. काय विचारले बघा, आकृतीत दिलेल्या शब्दांची जुळणी करायची आहे. आकृतीत जे काही शब्द आहेत ते शब्द विस्कटलेले शब्द आहेत आणि असे सगळे विस्कटलेले शब्द आपण सामासिक शब्दाच्या रूपानं एकत्रित आणायचे आहेत. आणि त्यानंतर लक्षात घ्या, या सामासिक शब्द त्याची जुळणी करायची आणि तो सामासिक शब्द तयार करायचा. आणि तयार केलेल्या समासात त्या सामासिक शब्दाचा समासाचा प्रकार कुठला आहे? जे आपण 5 प्रकार पाहिले: अव्ययभाव समास, कर्मधारय समास, त्यानंतर इतर जे काही प्रकार पाहिले आता मी परत बोलत नाही. तर हे सगळे प्रकार लक्षात घ्या. त्या नेमक्या कोणत्या प्रकाराचा आहे तो शब्द या ठिकाणी बघायचा आहे. बघा, प्राण, सिंह, क्षण, पंच, नर, कमळ आणि प्रति. आणि प्रति. लक्षात आलं? आता पंचप्राण. पंचप्राण शब्द येतोय बघा पुढे, पंचप्राण. पंचप्राण. ओके. त्यानंतर क्षण, प्रतिक्षण शब्द जुळतोय, प्रतिक्षण. प्रतिक्षण. आणि त्याच्यानंतर येणारा जो शब्द आहे बघा, आता क्षण आलेला आहे, प्रति आलेला आहे, पंच प्राण हे आलेला आहे. राहिलेत शब्द बघा, कमळ, त्यानंतर नर आणि सिंह. 3 शब्द राहिलेले आहेत. लक्षात आलं? कमळ नर होऊ शकत नाही, कमळ सिंह होऊ शकत नाही, नरसिंह. 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 बघा, हा काही एक शब्द आहे कमळ, त्यामुळे तो सोडून द्यायचा. पंचप्राण. पंचप्राण हा मुळातच ह्या पंचप्राण, आता मी तुम्हाला मागच सांगितलेलं आहे, हे जे काही सगळे समासाचे शब्द येत आहेत त्या सगळ्या समासाचे प्रत्येक समासाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समासाचं काहीतरी एक वैशिष्ट्य आहे. ते मी तुम्हाला मागं सांगितलेलं होतं.
बघा पंच प्राण, पंच म्हणजे 5, द्विगु समास येतोय का? तर द्विगु समासाचं वैशिष्ट्यच असं आहे की तो संख्यावाचक विशेषण आहे. ओके, आता इथे विग्रह करायला काही तिने सांगितलं नाही. जिथं विग्रह करा म्हणून सांगितलं जाईल तिथं 5 प्राणांचा समूह असं येतं. लक्षात आलं? पण इथं काय तसं सांगितलं नाही, डायरेक्ट प्रकार यायला सांगितलं, त्यामुळे तो द्विगु समास असं येईल. द्विगु समास. त्यानंतर बघा प्रतिक्षण. प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षण. प्रत्येक क्षण विग्रह कसा येतोय? प्रत्येक क्षण. अव्ययीभाव समास. अव्ययी भाव समास. त्यानंतर नरसिंह. नरसिंह. नरसिंह दोन्ही शब्द. नरसिंह, नरा सारखा सिंह, सिंहासारखा नर. ओके, सिंहासारखा सिंहासारखा नर हा विग्रह आहे. विग्रह काही तिने विचारलेला नाही, आपल्याला कर्मधारय समास एवढंच लिहायचं आहे. कर्मधारय समास. कर्मधारय समास. ओके, तर अशा प्रकारची कृती विचारली जाते. त्यानंतर दुसरी कृती बघा, कोष्टक पूर्ण करा. कोष्टक पूर्ण करा. बघा काय कोष्टक आहे? सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव इथं मात्र केलेलं आहे. पहिला काय शब्द आहे? एक, क्षणोक्षणी. आता क्षणोक्षणी त्याचा विग्रह काय आहे आणि समासाचं नाव काय आहे? ओके, बघा क्षणोक्षणी. क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी. प्रत्येक क्षणी. प्रत्येक क्षणी अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास. महादेव. महादेव. लक्षात आलं? दोन्ही पद. महादेव, महान असा देव. महान असा देव. कर्मधारय समास. कर्मधारय समास. धार्य समास. ओके, त्यानंतर सप्तरंग. सप्तरंग. लक्षात आलं? सप्त म्हणजे 7, जसं की मी तुम्हाला मागे बोललो, संख्यावाचक विशेषण आहे म्हणजेच ते द्विगु समास आहे. ओके, सप्तरंग 7 रंगांचा समूह. 7 रंगांचा समूह. 7 रंगांचा समूह. आणि समासाचा प्रकार कुठला आहे? द्विगु समास. द्विगु समास. त्यानंतर बघा तोंडपाठ. तोंडपाठ. तोंडाने पाठ. तोंडाने पाठ. तोंडपाठ, तोंडाने पाठ. ने, तोंडाने पाठ. ने तृतीया. विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ. लक्षात आलं? जसं क्षणोक्षणी प्रत्येक क्षणी अव्ययीभाव समास आहे. महादेव, महान असा देव, कर्मधारय समास. त्यानंतर सप्तरंग 7 रंगांचा समूह, द्विगु समास. तोंडपाठ, तोंडाने पाठ. त्यानंतर तृतीया विभक्ती. तिसरी कृती मी तुमच्यासाठी दिलेली आहे इथं. तिसरी कृती, थोडस कृती देताना अनेक अडचणी येतात,
तर तरी तिसरी कृती लक्षात घ्या, तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करा. बघा, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचं नाव. दररोज, दररोज, विग्रह आणि समासाचं नाव. विग्रह आणि समासाचं नाव. त्यानंतर इथं बघा, विग्रह करत असताना दुसरा शब्द जो तुम्हाला दिसतोय तो बरे किंवा वाईट. ओके, विग्रह इकडं त्याचा सामासिक शब्द लिहायचा आणि पलीकडं त्या सामासिक शब्दाच्या विग्रहाचा प्रकार लिहायचा आहे. बघा, दररोज, दररोज, प्रत्येक रोजी, प्रत्येक रोजी, प्रत्येक रोजी. अव्ययीभाव समास, अव्ययीभाव समास. त्यानंतर बरे वाईट, बरे किंवा वाईट, बरे किंवा वाईट हा द्वंद्व समास आहे, लक्षात घ्या. दोन्ही पद लक्षात आलं. बरे किंवा वाईट, बरे वाईट. म्हणजे बरे किंवा वाईट, बरे किंवा वाईट. वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास. बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक द्वंद्व समास. एक लक्षात घ्या, व्याकरण आपण मागे पाहिलेलं आहे, पण आपल्याला कृतीतून पेपर सोडवायचे आहे. जसे स्वाध्याय इतर धडे आणि कवितावर असतात, तसंच व्याकरण सुद्धा आपल्याला कृतीद्वारे सोडवावं लागणार आहे. यासाठी पहिल्यांदा आपल्याला ते व्याकरण मूळचा जो ढाचा आहे तो समजणं महत्वाचं. मग तो अव्ययीभाव समास असेल, त्याच कर्मधारय समास असेल, विभक्ती तत्पुरुष समास असेल, त्यानंतर द्विगु समास असेल, आपण अलीकडेच पाहिला तो म्हणजे द्वंद्व समास असेल. तर हे समास आपल्याला जर समजले तर निश्चितच कृती सोडवताना कुठल्याही प्रकारची अडचणी येत नाहीत आणि प्रत्येकाला ते मार्क्स पडतात. ओके, आहे ही कृती लिहून घ्या व्याकरणाच्या ठिकाणी, आणि मी तुम्हाला याच्याशिवाय घरी सोडवण्यासाठी काही कृती देतोय, ती तुम्ही पूर्ण करा. ओके, धन्यवाद.